हेलो हेलो शेख हेलो 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 शेख हेलो 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 शेख हेलो बरा आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो नक्की अगदी कानाकोपऱ्यात मग करायची का सुरुवात गणपती बाप्पा आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर देवेंद्रजी झिमनबुवा शाहिरांना विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायचं माझा लेखी विषय बुवा आपण या ठिकाणी घेऊन जायचं
अभोच्याची होती त्यानंच नेली अभोच्याची होती त्यानंच दावलेली माया सारी वायाला गेली आम्ही दावलेली माया सारी वायाला गेली तो माझा दाद्या रडतो नंदपा तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडलं अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा अजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं माझी पूर्व पुण्याई आज फळाली अहो माझी पूर्व पुण्याई आज फळाली अहो म्हणून रसिका अहो म्हणून रसिका ही तुमची सेवा मिळाली अहो म्हणून रसिका ही तुमची सेवा विघ्नहर्ता गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार, या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा संगीत सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटी श्री नाट्य मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा विशाही राजेश निकम मुक्काम सवेळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंजाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज काय बोलू आणि काय नाही अशी अवस्था या मित्रांनो आज शाहिराची झालेली आहे. कारण तब्बल 15 दिवसाच्या अगोदर आपण सर्वांनी आणि खास करून ज्यांना धन्यवाद देईन या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स आणि त्यांना सहकार्य करणारे माझे मार्गदर्शक आदरणीय सुनील दादा डावल या सर्वांसाठी मी कोणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण 15 दिवसाच्या अगोदर मित्रांनो आपण सर्वांनी हाऊसफुलचा बोर्ड लावून दाखवला, त्याबद्दल तुमचे खरंच अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना जो माझा रसिकराजच्या आजच्या कार्यक्रमापासून वंचित राहिलेला आहे त्या सर्वांना एक मनापासून या ठिकाणी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमाला तिकीट उपलब्ध नसल्यामुळं ज्या ज्या माझ्या रसिकराजाला आजच्या या कार्यक्रमासाठी यायला जमलं नाही किंवा कार्यक्रमाची मजा घ्यायला जमलं नाही त्यांच्यासाठी निश्चित 15 जुलै रोजी याच आयोजकांनी शाहीर विकास लांबोरे आणि मी स्वतः शाहीर राजेश निकम असा हा सामना रंगतदार सामना मित्रांनो आयोजित केलेला आहे. तर निश्चित आपण सर्वांनी 15 तारखेला त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो आपल्या या ठिकाणी सर्वांच्या समोर ही सेवा सादर करत असताना मी या ठिकाणी जो माझा जो संच आहे संगीताला मला साथ देत आहेत. आज गेले कित्येक वर्ष मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू नागेश दादा किर्डवकर, ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर, बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू ललित दादा गेसरे, कीबोर्डला मला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाचे आहेत. यावर्षी देखील मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खास पर्वणी निश्चित असणार आहे. पंकजदादा काकाळे मला कीबोर्डला साथ देत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काकाळे, शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते सर्वांच्या परिचयाचे आणि दापोली तालुक्याचे सुपुत्र सर्वांचे लाडके राजूदादा पाड्या आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मला या ठिकाणी गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय मधुकरजी पंधरे बाबा आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असणार आहे. तसेच मला गुरु समान असणारे तुरेवाले नामवंत शाहीर आदरणीय सन्माननीय माझे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी पंधरे बाबा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या कोकणची आन बान शान आदरणीय सन्माननीय शक्तिवाले शाहीर सचिनजी कदमबुवा हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कलगीतुरा उन्नती मंडळाचे या ठिकाणी माझ्या मातृसंस्थेचे जर कोणी पदाधिकारी उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आदरणीय सुधाकरजी मास्कर साहेब या देखील गर्दीमध्ये जर उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आदरणीय गोड गळ्याचे गायक सन्माननीय तुरेवाले नामवंत शाहीर सुशांतदादा गराडे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि राजा तालुक्याची शान शक्तिवाले शाहीर आदरणीय संजयजी जोशी बुवा हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी मित्रांनो उपस्थित आहेत. अजून या गर्दीमध्ये
या ठिकाणी शाहीर नामवंत ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम ह्या देखील आज वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि आम्ही मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोकण कला मंचाचे निर्माते आदरणीय सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून बुवांच्या आवाजासाठी खास करून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी साहेब मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग आणि राजेश बुवावरती निश्चिंत प्रेम करणारा राजेश बुवाचा मित्र परिवार, राजेश बुवाचा चाहता वर्ग आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित राहिला आहे. त्या सर्वांना या ठिकाणी या अजान कलाकाराचा मित्रांनो मनापासून शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे. आणि तसेच आता या ठिकाणी सर्वांना मित्रांनो रीती रिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी 3 तासासाठी ज्यांची मी बायको आहे आणि जे माझे आज पती देव आहेत ते आदरणीय सन्माननीय लांजा तालुक्याची शान गोड गळ्याचे गायक सन्माननीय देवेंद्रजी बुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता कार्यक्रम जास्त लांबणीवर न पाठवता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम दौलतजी निकम यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. माझे शिष्य वेदांतजी जाधव तसेच माझा सर्व मित्र परिवाराचा गोतावळा आमच्या कार्यक्रमाला बराचसा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमच्या संत निरंकारी मंडळातील आलेले सर्व गुरुबंधू या सर्वांना या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असेल मित्रांनो. आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीला या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. रसिक राजा आज या शाहिराला या छोट्याशा नौकेला पहिलं किराणा लावण्याचं काम रसिका तुझं आहे. आणि म्हणून या जनसागरामध्ये ही सोडलेली एक छोटीशी नौका त्या किनाऱ्यापर्यंत लावण्याचं काम मायबापा तुझंच आहे. म्हणून ही विनवणी ही स्तवन तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
सोडलेली नौका या जनसागरात सोडलेली नौका तू पहिलं तिरी नेशील का मायेने सदैव माझ्या पाठी तू भरसी का राहशील का आज या शाहिराच्या शाला रसिका अरे तुझ्या हृदयात का देशील का म्हणायचं आहे काय हे माय बाबा ती सवा तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं करतो सादर कला ही विनंती तुला हे रसिका अरे करतो सादर कला ही विनंती तुला अंत माझा पाहू नको तू अंत माझा पाहू नको माझी चूक भूल झाली तरी हे माय बापा अरे माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको ही विनंती तुला करतो सादर कला ही विनंती तुला अंत माझा असा पाहू नको अंत माझा असा पाहू नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको ही विनंती तुला करतो सादर कला ही विनंती तुला अंत माझा असा पाहू नको अंत माझा असा पाहू नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको भूल झाली तरी दूर मला कधी राहू नको सागरा माया ममतेच्या तू आगरा रसिका तू दया सागरा माया ममतेच्या तू आगरा माया ममतेच्या तू आगरा माया ममतेच्या तू आगरा अनु शरण तुला घासा म्हणून मला
चूक भूल झाली तरी दूर मला कधी जाणू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी जाणू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको झालो तुझ्या नित्य करतो मी तुझी पूजा दासी चरणाचा झालो तुझ्या नित्य करतो मी तुझी पूजा नित्य करतो मी तुझी पूजा नित्य करतो मी तुझी पूजा या राजेशाचं नातं हे प्रेमाचं या राजेशाचं नातं हे प्रेमाचं कधी तुटून तू देऊ नको या राजेशाचं नातं हे प्रेमाचं कधी तुटून तू देऊ नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लोटू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लोटू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको करतो सादर करा ही विनंती तुला करतो सादर करा ही विनंती तुला अंत माझा असा पाहू नको अंत माझा असा पाहू नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको ओम श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासाची भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा
लोकप्रिय गायक आदरणीय सन्माननीय आणि नेहमी ज्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभतं आणि ज्यांच्या आवाजामध्ये मित्रांनो साक्षात सरस्वती नांदते असे रायगड जिल्ह्याची आन बान शान आदरणीय सन्माननीय ज्ञानदीपजी भोईनकर सर हे देखील आजच्या या ठिकाणी गर्दीमध्ये कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर सर तुम्हाला देखील या छोट्याशा शाहिरी मानाचा मुजरा असेल आणि सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिकाला शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू आणि पानपुरी देवी कला मंचाचे एक सदस्य मला माझ्या मोठ्या भावा समान असणारे आदरणीय दीपकजी कारकर माऊली आणि संपूर्ण पानपुरी कला मंच यांच्या माध्यमातून मित्रांनो 201 रुपयाचं बहारदार पारितोषिकालय मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये आदरणीय शाहीर मला वाटतं सचिनजी दिवाळे बुवा हे देखील उपस्थित आहेत. आमचे सुशांतदादा शिरकर हे देखील मला त्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमचे परेशदादा खोपटकर अशी या ठिकाणी बरीचशी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. जसे जसे मित्रांनो चेहरे समोर येतील तसे तसे प्रत्येकाच्या या ठिकाणी नावं घेत जाईल. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आम्ही कोकणकर पुरस्कृत कोकण सन्मान सोहळा 2025 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा हा कोकण सोहळा रविवार दिनांक 23 जुलै 2025 संध्याकाळी 7:15 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर याच मित्रांनो रंगमंचावरती हा या ठिकाणी सोहळा होणार आहे. आणि या सोहळ्यासाठी प्रवेशाला पैसे लागणार नाहीत, निःशुल्क असा हा प्रवेश आहे. आणि आदरणीय या ठिकाणी कृष्णाजी येत्रे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 201 रुपयाचा पारितोषिकालय मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो जास्त वेळ न घेता स्तवन या ठिकाणी झालेला आहे. गाण्याकडे वळतोय बुवानाकडे माझं सांगणं बुवा आजचा हा या मुंबई रंगमंचावरचा आणि या वर्षाचा 2025चा शुभारंभ या माझ्या रसिक मायबाबांच्या या ठिकाणी साक्षीनं करतोय. आणि म्हणून तुम्हाला पण एक सांगणं बुवा तुम्हाला गेल्या वर्षी पण म्हटलंय जोड बुवा टिकला पाहिजे आहे ना. नांगराला जर 2 बैल धमका असतील तरच बुवा नांगर चांगला चालेल आहे ना. बरोबर ना मित्रांनो. नाही तर एक चालतोय आणि एक आपला बसतो असं व्हायला नको. मी आज जरी आदिमेळची बाजू मांडत असलो तरी वर्णानं बुवा व्यंगानं मी एक पुरुषच आहे बुवा. तुम्ही मथुर आणि मी बकासूर बुवा. काय बुवा होऊन जाऊ द्या. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी गण आपल्या समोर ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. श्वास आणि तूच माझा ध्यास या धरतीवरती दरवळणारा तुझाच सुगंधी वास तुला नैनी पाहल्याच देवा अरे तुला नैनी पाहल्याच देवा या भक्ताना हेच मागणी मागतो गणराया मी तुझ्याच चरणा. आणि म्हणून बाप्पा अरे म्हणायचं आहे काय डोळे लावून बसते सगळेजण दिवस रात्र कामावरती दिवस भरतायत. कशासाठी? फक्त त्या 27 ऑगस्टच्या दिवसासाठी. बरोबर ना मित्रांनो. दिवस रात्र सुट्टीच्या दिवसात पण काम करतोय माझा साखरपाणी माझा कोकणी माणूस. अरे उद्या साहेबांना नोकरीवर हाकलून दिला तरी चालेल पण गणपतीला गावाला ढोलकी वाजवायला जाणार. आणि तोच विषय माझ्या गणाचा बाप्पा. अरे या साऱ्या लेकरांना तुझ्या आस लागली तुझ्या आगमनाची. कधी एकदा येशील कधी ते सुबक रूप तुझं की तुझी घोषवाणी मूर्ती या डोळ्याने दिसेल. आणि तोच विषय बाप्पा तुझ्या या ठिकाणी चरणावाटी ठेवतोय. म्हणायचं आहे काय बुवा लिहून पण घ्या जो हवाय तो ठेवा नको तो कायसा करून टाका. म्हणून म्हणतोय बुवा अहो गणराया तुम्ही
लवकर या अरे मूर्ती तुझी नैनी पाहया गणराया तुम्ही लवकर या अरे मूर्ती तुझी नैनी पाहया आहे असं या वेड्या मना ही आहे असं या वेड्या मना ये गिरे गण तू गिरे गण देवा बाप्पा गजानना ये दया घन तू दया घना देवा बाप्पा गजानना गणराया तुम्ही लवकर या मूर्ती तुझी नैनी पाहया आहे असं या वेड्या मना आहे असं या वेड्या मना गिरी गण तू गिरी गण देवा बाप्पा गजानना दया घन तू दया घन देवा बाप्पा गजानना येरे गण तू येरे गण देवा बाप्पा गजानना दया घन तू दया घन देवा बाप्पा गजानना पावसाच्या धारा येती अंगणी भुजराचा बोले सभरंगणी पावसाच्या धारा येती अंगणी भुजराचा बोले सभरंगणी ही गौरी भरा साऱ्या चराचरा लागली रे मोरेश्वरा तुझी आज या साऱ्या जना तुझी आज या साऱ्या जना येरी गण तू येरी गण देवा बाप्पा गजानना दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानना येरी गण तू येरी गण देवा बाप्पा गजानना दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानना तुझी पाहते माता धरणी विधी दुर्व फुले देना तुझ्या चरणी तुझी पाहते माता धरणी दुर्व फुले देना तुझ्या चरणी विलंबधरा तुम्ही घरा सजनी रे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी गणा तुझ्या स्वागतासाठी गणा येरे गण तू येरे गण देवा बाप्पा गजानना ये दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानना येरे गण तू येरे गण देवा बाप्पा गजानना ये दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानना हे गणराया तुम्ही लवकर या ही मूर्ती तुझी आशया गेल्या मना
आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी आणि सोंग फार मुंबई रंगमंचावरचा हा कार्यक्रम आहे. निश्चित वेळेला बंधन आहे आणि म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये या ठिकाणी भारी करतोय. कारण शाहिरांचा आणि माझा मित्रांनो हा या वर्षातला हा पहिला कार्यक्रम आहे ना. अगदी जोरात पण काय फोनच्या अंगाव आहे ना दम टाकून चालायचं नाही. कारण शाहीर पण तेवढ्याच ताकदीचे शाहीर आहेत. आणि म्हणून मित्रांनो आज जो हा शो हाऊसफुल झालाय ह्याला काही एकटा राजेश्वा पासला पडलेला त्यात थोडंफार योगदान अगदी तेवढ्याच ताकदीनं चिमन बुवांचं देखील आहे. आणि म्हणून बुवा आज तुमच्यासाठी काय म्हणते बघा. मुंबईमध्ये बघा मित्रांनो मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. काय आहे काय आहे मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओ चिमन बुवा चांगल्या बोले हा बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो कामातनं पू काढायला लावू नका बुवा. एवढाच तुम्हाला या ठिकाणी एक उपदेश देतोय बुवा. आणि गवण इकडे माशा वळतोय मित्रांनो. म्हणायचं आहे काय बुवाला पण एक माझं सांगणं आहे बुवा. अगदी प्रेमात बुवा वाहवत जातात गवणी जाताना. आणि म्हणून त्यांच्याच या ठिकाणी त्या प्रतिष्ठेचा आणि या माय रंगभूमीचा मान सन्मान ठेवून माय मावल्यांचा या ठिकाणी आदर ठेवून गवळण या ठिकाणी बुवा सादर करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे तू लिहिलेल्या वचनात काना कधी मी घसरलेच नाही. तू लिहिलेल्या वचनात काना अरे कधी नाही मी घसरले. मग पूर्वजन्माचा प्रिय सखा तू माझा. अरे मी तुला कधीच नाही विसरले. मग युगायुगे श्याम सुंदर या राधे. अरे युगायुगे श्याम सुंदरा या राधेने तुलाच वरले. आणि अमर आपल्या या प्रेमाचा सुगंध अरे काना आज या साऱ्या कलियुगात म्हणून काना अरे अजरामर प्रेम जर फक्त कुणाचं झालं असेल तर ते तुझा आणि माझं. मी जरी ती आणयाची बायको झाली असेल तरी आज माझ्या नावासमोर फक्त तुझंच नाव जोडलेलं आहे. आणि म्हणून बुवा आज तुम्हाला प्रेमातच घेतोय बुवा. तुम्हाला गवळण बुवा प्रेमात देतोय आणि तुम्ही पण बुवा माझा आज प्रेमातच घ्या सल्ला. म्हणून ऐका बुवा. अरे सूर ऐकून मुरलीचे सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भाणावर. बघा ओ शिवन बुवा कानात स्वतः आता बाहेर काढा. म्हणून म्हणतोय अरे सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भाणावर. मग जीव जडला या राधेचा. अहो जीव जडला या राधेचा. या माझ्या चावळ्या कान्हावर. अरे तुझ्याशिवाय नाही भरोसा कान्हा. अरे तुझ्याशिवाय नाही भरोसा या माझ्या पंच प्राणावर. जीव जडला या राधेचा. ए माझ्या सावळ्या अरे या माझ्या सावळ्या कान्हावर. 1 2 3 4 सूर ऐकून
मुरलीचे राधा येते विमानावर सुराई तुला मुरलीचे राधा येते विमानावर शिव जडला या राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला या राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा तुझ्या शिवाय नाही भरोसा माझा पंच प्राणावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर जीव तुला लावला पूर्व जन्मात प्रिय सखा मला तुगावला मला तुगावला मला तुगावला अरे अंत माझा पाहू नको राधे वासुनी राहू नको अंत माझा पाहू नको राधे वासुनी राहू नको राहू नको राहू नको राहू नको तुझ्यासाठी काना माझी तुझ्यासाठी काना माझी तुझ सोडली रानावर तुझ्यासाठी काना माझी तुझ सोडली रानावर शिव जडला या राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला या राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर ऐकून घे तू मुलगी जरा ओळख याची ठेव जरा ऐकून घे तू मुलगी जरा ओळख याची ठेव जरा ठेव जरा ठेव जरा ठेव जरा अरे तू ज्यावेळेस लहान होता तेव्हा या राधे तुझ्यासाठी काय केलं आहे फासू भरवला होता काना फासू भरवला होता काना तुला केळीच्या पानावर मी फासू भरवला होता काना तुला केळीच्या पानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला या राधेचा माझ्या सावया कानावर राधेचा माझ्या सावया कानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर सुराई तुला मुरलीचे सुराई तुला मुरलीचे राधा गीती विमानावर सुराई तुला मुरलीचे राधा गीती विमानावर शिव जडला राधेचा माझ्या सावया कानावर 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 शिव जडला या राधेचा अरे या माझ्या सावया कानावर म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे संतोष म्युझिकल ग्रुप शाहीर तेजलजी पवार गोताड मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी 201 रुपयाचा बहादर पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो तसेच लघु सुरेश सांडीम व सुजल सांडीम आमचा बबलू आणि पल्लवीताई सांडीम यांच्याकडून या सुमधुर आवाजाचे बादशाह शाहीर राजेश भाऊ निकम यांच्यासाठी 501 रुपयाचा बहादर पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो तसेच या ठिकाणी माझ्या मित्रांनो तालुक्यातील सुपुत्र आहे एक गोड वक्ता आहे एक गोड कलाकार आहे सिद्धेश उतेकर याच्या माध्यमातून देखील खास राजेसदाच्या आवाजासाठी 101 रुपयाचं बहादर पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता एक शेवटचा विषय एका मुकड्यात आणि एका अंतरात ठेवतोय आणि या ठिकाणी वारीची सांगता करतोय तत्पूर्वी कलगीतुरा
उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो आणि म्हणून मित्रांनो दरवर्षीप्रमाणे जो माझा विषय आहे मी लेखी स्वरूपात विषय शाहिरांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक मायबापांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं शाहीर नाव काय. आणि खाली माझ्या विषयाची टी भाषा आहे. माझ्या गावचे सुपुत्र आहे गणेश दादा शिंदे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी माझे बंधू कुणाल दादा घाडी आणि कल्पेश दादा घाडी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि दिनांक 6 जुलै रोजी मित्रांनो या ठिकाणी प्रबोधनकर ठाकरे हॉल बोरिवली या ठिकाणी कोकणी कला लांजा राजापूर महेश क्रिएशन प्रस्तुत ह्युमन फ्लॅग फॅन क्लब मुंबई आयोजित सामाजिक कला क्रीडा आणि शैक्षणिक 2 लोकप्रिय शाहिरांचा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आपल्याला बोरिवलीमध्ये 6 तारखेला सकाळी ठीक 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. शक्तीवाले शाहीर सन्माननीय कलगीवाले माफ करा आता ती सवय झाली ना आता कलगीवाले माफ करा कलगीवाले शाहीर आदरणीय सचिनजी कदम बुवा आणि तुरीवाले शाहीर देवेंद्रजी चिमन बुवा अशा दोघांचा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. जर या कार्यक्रमाच्या शैक्षणिक शैक्षणिक या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे 60 रुपये तीव्र मेढे वरचीवाडी सदाशिव गुरुले वेल्डिंगवाले यांचे नातू सोहम संदेश गुरुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी मित्रांनो 251 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. तर कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय बुवा. खाली माझ्या विषयाची टीप आहे की नारद मुनी सोडून मला उत्तर तुमचं अपेक्षित आहे. आणि राहिला मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय मधुकर बाबा पंधरे आदरणीय तुषारजी पंधरे माऊली अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. एक महत्वाचा मुद्दा शाहीर तुम्ही तुमचा जो विषय माझ्याकडे लेखी आलेला आहे तो विषय बुवा तुमचा गेल्या वर्षीचा विषय तुम्ही यावर्षी बदललेला आहे आणि तो का बदलला बुवा याचं कारण तुम्ही तुमच्या पहिल्या बारीमध्ये येऊन या ठिकाणी मला बुवा सांगायचं. तो बदलण्याचे काही बुवा तुमचा विषय फुटला असेल किंवा कोणीतरी तुमच्या विषयापर्यंत पोहोचला असेल म्हणून कदाचित तुम्ही बाजू मारण्यासाठी विषय बदलला असाल. याची जी काही बुवा कारण आहेत ती तुम्ही पहिल्या वारीमध्ये तुमच्या येऊन सांगा. कारण बुवा तुमचा आमचा काय वाद नाही बुवा हा 2 तासाचा खेळ आहे म्हणून बुवा शेवटचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्षात असावं. आणि म्हणून बघा विषय काय शेरबीर घेऊ नका डायरेक्ट आपलं घ्या म्हणून म्हणतोय. विषय सोडला नाही कुणी फोडला वा शक्ती तुऱ्याची परंपरा आहे ती जपतोय. जोपर्यंत बुवा विषय फुटत नाही विषय बुवा बदलणार नाही बुवा. आज जरी माझा विषय फोडला तरी या बसलेल्या समाजाचं साक्षीनं बुवा तुमचा वाजत गाजत बुवा सत्कार करीन आता रंगमंचावर. कारण हा बुवा आडग्या गुढीचा बाडगाच्याला औसाला पाठ गेला बुवा. विषय ज्या दिवशी फुटेल त्याच दिवशी बुवा विषय बुवा बदलेल. उद्या एकाचा लावतो 22 तारखेला म्हणून सांगतोय. उद्या मित्रांनो याच रंगमंचावरती सकाळी ठीक 10 वाजता शाहीर राजेश निकम विरुद्ध लोकप्रिय शाहीर विकासजी लांबोरे यांचा सकाळी ठीक 10 वाजता याच मित्रांनो रंगभूमीवरती उद्याचा सामना सकाळचा होणार आहे. आणि म्हणून बुवा आजची काय आमची वस्तीच आहे. आम्ही आज बुवा कपडे लत्ता सगळं सोबतच घेऊन आले आहे म्हणून म्हणतोय. अरे विषय सोडला नाही कोणी फोडला मग पडू नको तू बघा बुवा. अरे उत्तर याच देण्यासाठी मग हाय काय तुझ्यात दम. आता सगळं म्हणतात ना आता राजेश भाऊवरती बोलायला काय ना मग पाणी कम आहे ना दाखवतो दम तुम्हाला म्हणून म्हणतोय. अरे उत्तर याच देण्यासाठी मग हाय काय तुझ्यात दम. सभारणात हे सांगतो बघा सभारणात हे सांगतो तुला शाहीर राजेश निकम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम.
विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम आणि उत्तर याचं देण्यासाठी ऐकल तुझ्या तुझं सभाला सांगतो कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नसून हातात बांगड्या भरून गोवा सूर्यनारायणासोबत लग्न केलं म्हणून म्हणायचंय चोळी पातळ नेसून बांगड्याला भरून सूर्यनारायणाशी तो आला लग्न करून असाला मोठ वल्लच गोट नाही मला त्या सगळं असाला मोठ वल्लच गोट नाही मला त्या सगळं खऱ्या ग्रंथाचा पुरावा तुम्ही घेऊन या भक्तम सभारणात हे सांगतो सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवानी कमी सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवानी कमी सांगतो शाहीर राजेश बुवानी विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम हे विषय सोडला नाही कुणी फोडला पडू नको तू कम हे उत्तर याचं देण्यासाठी ऐकाय तुझ्या सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवानी सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवानी सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवानी जो वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बोला देखील त्याच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं पहिली फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो धन्यवाद.